आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे रहस्य। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातल्या करोडो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर आणि या मंदिराबाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या याबद्दल नेहमी भाविकांना कुतूहल वाटत असतं। त्यापैकी एक म्हणजे या मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा। त्या किरणोत्सवाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा म्हणजे दिशा साधनाद्वारे निसर्गाचा एक अलौकिक सोहळा। अंबाबाई मंदिराची बांधणी 9व्या ते 12व्या शतकाच्या कालावधीत झाली। या संपूर्ण मंदिराच्या बांधकामात हवा आणि प्रकाशाचा उत्तम मेळ घालण्यासाठी दिशांचा योग्य प्रकारे अभ्यास केल्याचे दिसून येते। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात परंपरेमध्ये एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे किरणोत्सव। सूर्यनारायणाची मावळती किरण आदिशक्ती जगदंबेच्या दर्शनासाठी येतात। वर्षानुवर्षे हा किरणोत्सव सोहळा पाहताना भाविक अगदी तृप्त होऊन जातात। 9, 10, 11 नोव्हेंबर हे दक्षिणातले दिवस। मावळत्या सूर्यकिरणामुळे देवीच्या मूर्तीला येणारे तेज हे अत्यंत सुंदर दृश्य असतं। 18व्या शतकात सापडलेल्या लक्ष्मीविजय नावाच्या ग्रंथामध्ये कोलासुराला मारल्यानंतर त्याच्या शरीरातून जे प्राण बाहेर पडले त्या प्राणाचे तेज पहिल्यांदा जगदंबेच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी छातीवर आणि त्यानंतर चेहऱ्यावर व पुन्हा छातीवर व चरणावर अशा प्रकारे या किरणांचा 5 ठिकाणी प्रवास झालेला। अंबाबाई मंदिराचे बांधकाम काळ्या निळसर दगडातील आहे। मंदिराच्या सभोवती भव्य अशी दगडी तटबंदी आणि चारही बाजूला भली मोठी प्रवेशद्वारे आहेत। त्यातील पश्चिम दिशेचा दरवाजा म्हणजे महाद्वार आणि उत्तर दिशेचा दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा। हीच या दरवाजाची ओळख। उर्वरित दरवाजे पूर्व दिशेस, दक्षिण दिशेला आहेत। या प्रवेशद्वारातून आल्यानंतर मंदिराची भव्य अशी सुबक कलाकुसरीची वास्तू समोर दिसते। मंदिराचं स्थापत्य आपण जर पाहिलं तर 11व्या ते 12व्या शतकामध्ये बांधलेल्या महाद्वारापासून ते 1839 मध्ये बांधलेल्या गरुड मंडपाच्या रचनेमध्ये सुद्धा या मोठ्या कमानी ठेवून किरणोत्सव महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला आहे। एकूणच हा किरणोत्सव एक अनोखा अनुभव असतो। सूर्याची किरण ठरलेल्या दिवशी जगदंबेवर पडतात। नंतर जगदंबेची 6वी आरती होते। मोठ्या घंटेचा म्हणजेच घाटी दरवाजाचा मोठ्या घंटेचा निनाद होतो आणि एकूणच हा किरणोत्सव मोठ्या उत्सुकतेने संपन्न होतो। अंबाबाई मंदिरात वर्षभर प्रवासी, पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते। त्यातील देवीच्या विविध उत्सवाबरोबरच वर्षभरातून 2च वेळा ते काही दिवस या किरणोत्सव सोहळ्याचा अल्पकाळ दर्शन घडतं। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळलेली असते। स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना कोल्हापुरातील आई अंबाईचं मंदिर। या मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा पाहायला मिळतो। ही अद्भुत खगोलीय घटना घडवून आणण्यासाठी खगोलशास्त्राची सखोल अभ्यास मंदिर बांधकामाच्या वेळी नक्कीच झाला असावा। आता आपण जाणून घेऊया किरणोत्सव कसा होतो। सूर्याच्या दक्षिणायन कालखंडामध्ये सूर्याची किरणे ही अनुक्रमे महाद्वार रोड, नंतर गरुड मंडपाच्या पाठीमागे, नंतर गरुड मंडपाच्या मध्यभागी, नंतर जिन्यावरती येतात आणि तेथून पुढं गणपती चौक, नंतर कासव चौकातून पितळी उंबरठ्यातून खजिना चौकातून गर्भगृहाची पहिली पायरी गर्भकुटे असा प्रवास करून देवीपर्यंत पोहोचतात। बाकीच्या दिवशी पण सूर्याची किरण आत येतात, पण त्याच दिवशी देवीच्या चरणावर पडतात। त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या किरणाचा येणारा जो अँगल आहे, मंदिर बांधताना ज्यांनी कोणी मंदिर बांधले त्या कारागिराचं कौशल्य आहे। हे 3 दिवस किरण दक्षिणाय कालखंडामध्ये आणि उत्तराय कालखंडामध्ये येत असतात। त्याचप्रमाणे फक्त अंबाबाईचं मंदिरात किरणोत्सव होत नाही तर ज्योतिबाच्या मंदिरावरती चोपडाई देवीचे एक मंदिर आहे, तिथेही किरणोत्सव होतो। हा अल्पकालीन पण सूर्यनारायणाचा अद्भुत चमत्कार अनुभवायला हजारो वर्षापूर्वी मंदिराची असामान्य वास्तू निर्माण करणारी शिल्पकार प्रतिभा संपन्न होते
याची प्रचिती नक्कीच प्रत्येकाला येऊन जाते. आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.